सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं पूर्णं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारी दूर हमसे कीजिए हमको शरण सदा चाहे ब्रह्मचर्य वीरव्रतधारी हो। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए वृंदा की प्रीति हम किसी से भूल कर भी ना करें सत्य बोले झूठ भागे मेरा आपस में करे। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करें दिव्य जीवन हो हमारा तेरे सदाया करें। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारी दूर हम नंद के दुलारी यशोदा के प्यारे नंद के दुलारी यशोदा के प्यारे गोविंद मुरारी के सहारे गोविंद मुरारी दिलों के सहारे नंद के दुलारे यशोदा के प्यारे नंद के दुलारे यशोदा के प्यारे करुणा सागर गिरिधर नागर करुणा सागर गिरिधर नागर मुरली मनोहर मुरली मनोहर पाहि मुरारे मुरली मनोहर पाहि मुरारे नंद के दुलारे यशोदा के प्यारे नंद के दुलारे यशोदा के प्यारे गोविंद मुरारे दिलों के सहारे गोविंद मुरारे दिलों के सहारे नंद के दुलारे यशोदा के प्यारे करुणा सागर गिरिधर नागर करुणा सागर गिरिधर नागर मुरली मनोहर मुरली मनोहर
पाहि मुरारे मुरली मनोहर पाहि मुरारे नंद के दुलारे यशोदा के प्यारे श्री कृष्ण भगवान की जय श्री सत्यनारायण महाराज की जय जय रघुवीर समर्थ Ishkar also joined actually. We are taking the seventh verse, right? Seventh stanza. Read someone. Read Viju. आज धारया स्तोत्र सासमं सरल चिंतनम विरलतः परम. What we'll do today, from today onwards, we'll read all the seven. It will hardly take 2 minutes from first. Okay. So what happens? आपने काय काय होतं रिवाइज पण होतं ऑटोमॅटिकली. 1 minute. ठीक आहे. कर्तुराज्ञया प्राप्यते फलम् कर्म किं परं कर्म तज्जडम् श्रुतिमहो दधौ पतनकारणम् फलमशाश्वतं गतिनिरोधकम् ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकम् कायवाग्मन कार्यमुत्तमं पूजनं जप चिन्तनं क्रमा जगत ईषधि युक्तसेवनम् अष्टमूर्तिभृ देवपूजनम् उत्तमस्तवात् उच्चमन्दतः चित्तजं जप ध्यानमुत्तमम् आज्यधारया स्तोत्रशासनम् सरलचिन्तनं विरतः परम्. Uninterrupted contemplation on the Lord, which is like a stream of clarified butter, ghee, and the flow of river, is superior to interrupted contemplation. Japa is the repetition of a mantra. In Japa, one concentrates on the name. The form and the nature of the Lord that the mantra represents is not thought of or inquired into. But in contemplation or meditation, the object of contemplation is of primary importance. It is not specified in this verse whether the object of contemplation should be with attributes, saguna, or without attributes, nirguna. Here, contemplation is classified into two types, discontinuous and continuous. The latter is said to be superior to the former. Yes. What did you follow from this? See, whenever you do our puja, archana, sadhana, it is not always that our mind is fixed onto the goal. Sometimes it wavers here and there, and then we again bring it back, and then we continue sadhana. So a simple, whatever the colloquial terms we use as interpreted and uninterpreted, same it is used here. So japa, when you do it without interruption, it is known as contemplation. It known as contemplation. Japa, when it is gets interrupted. जपामध्ये कॉन्सन्ट्रेशन जातं. ह्याच्यामध्ये काय होतं कंटेम्पलेशन मध्ये यू आर फोकस ऑन वन पॉइंट ऑन द गोल अँड युअर माइंड डझंट वेवर देम. ओके बट व्हॉट इज सेज जस्ट रीड इट. पुढे त्यांनी क्लॅरिफाय केलं त्यामुळे आय डोंट नो टू अगेन गेट इनटू इट. हियर कंटेम्पलेशन इज क्लासिफाइड टू टाइप्स, discontinuous and continuous. The continuous latter, the continuous is said to be superior than the discontinuous. Latter form of it. Okay. Just read it. We'll see what to do next. Okay, sir. Thought flow directed towards a single
object is called contemplation. Hmm. Contemplation may be on the form, qualities, or the essential nature of the object. Whilst contemplating, our mind keeps going away from the object of contemplation and starts brooding over various other things and beings associated with the object. It again comes back or is brought back to the object after an indefinite lapse of time. This is called interrupted contemplation. We'll continue. Continue. Perseverance and patient practice, abhyasa, leads to uninterrupted contemplation. It is compared to a stream of melted clarified butter, that's ghee, which flows continuously and steadily, and the effortless flow of a river. This is obviously superior to practice in fits and starts. आता काय होतं माहिती का? See what happens when the thought flow is directed towards a single object is called contemplation. Contemplation may be on the form, qualities, etc. etc. Uh, Basically, see, everything is related to the mind. And if anyone is doing the japa, contemplation, meditation, you did not feel. See, sometimes what happens when you get up in the morning, sometimes I feel easy, यार क्या मजा नहीं, आलस का कंटाळा आला बाबा, असं. That time then tamas is predominant. Sometimes when you get up, you see people sleeping, you get angry. अरे 8 वाजता अजून झोपल्या, उठ गडद आहे. That registers prominent. And sometimes when you get, you are so serene, peaceful and calm mind that you prepare tea also for your wife. अच्छा चहा घे, किती छान दिवस आहे. See, mind is wavering from one guna to another. Similar in the japa, it wavers from one guna to other. You did not feel guilty that अरे आज माझा जप होत नाही. जे होतं ते होऊ द्या. Whatever is happening, let it happen. तुम्ही करता, when you become the doer of that, then the problem starts. You just be an observer. मग काय होतं, एन्जॉय, काय फरक पडतोय, इतक्या आयुष्यातले दिवस वाया गेले. अच्छा, बिफोर आय go further or continue, Chaitali wanted to ask me. I mean, last time we had a discussion on japa. When I said that japa is superior when sitting, it is not. I didn't mean that when you are cooking or doing your work or walking about that japa is inferior. But the focus of your mind is more when you sit on a place. ओके. असं नाही की आता काहीच करायचं नाही, म्हणजे तो इन्फिरियर आणि सुपिरियरचा प्रश्नच नव्हता. आपल्या टॉपिकवर चालला होता काय, की आपलं मन एकाग्र कधी होतं, तर एका जागेवर बसून ज्या वेळेला ईश्वराचं नामस्मरण करता त्यावेळेला एकाग्र होतं. पण याचा अर्थ असं नाही की जाता येता जप करू नये. ओके. दॅट वुड क्लॅरिफाय. नंतर आय मीन देर विल मिसअंडरस्टँडिंग दॅट सर असं म्हणाले, असं नाहीये. इट वॉज नॉट माय इंटेन्शन. इंटेन्शन वॉज व्हॉट, दॅट आवर फोकस शुड बी मोर ऑन वेन यू सिट इन अ प्लेस. And when you are doing taking a bath, that time let the japa go on. When you are doing a daily routine, walking, and then काय cooking or traveling, तेव्हा जप होते. Let it go. अच्छा, बाय द वे, किती लोकांचं काय टार्गेट पूर्ण केलं मला सांगा बरं. राजूने काहीतरी केलं मला सांगितलं परवा रविवारी, नंतर राजू गायब झाला. वागेश्वर
मी काहीतरी मध्ये 3-4 लाख मी एक दिवसाला करत होतो खूप वर्षापूर्वी. 3 लाख करायला किती वेळ लागतो? 3 आणि 4.5 तास लागत होते. जास्त नव्हतं लागत. पण कसं आहे माहिती आहे का, की तुम्ही केल्याशिवाय होणार नाही. तर ते आतून ते इट शुड पर्क्युलेट इनसाइड नो. Once you start doing it, what will happen from the तुम्ही जो मंत्र आहे फक्त आता तुम्ही घेतला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव होतात तर वेळ लागेल. तुमच्या जपावर अवलंबून आहे काय घ्यायचं. आणि शक्यतो जप हा शॉर्ट अँड स्वीट असा. श्रीराम जयराम जय जयराम फिर संपला विषय. तो छोटाच आहे. होता ना. हाँ, फिर वही ना तो जितना टाइम लगता है क्या होता है उनका ये. और ये देखो टाइम लगा नहीं लगा उसका कुछ वी आर नॉट डिस्कसिंग टाइम हियर, वी आर डिस्कसिंग आवर डिवोशन एंड आवर अट्यूनमेंट विद द लॉर्ड. वो कितना होता है दैट इज मोर इम्पोर्टेंट रादर देन टाइम. टाइम इज सेकेंडरी वॉट एवर स्टेटेड. इट वाज जस्ट अ बाय प्रोडक्ट. लेकिन बट वंस यू स्टार्ट ना, सी नाउ यू स्टार्ट एग्जांपल यू राइट ऑन द ग्रुप रवि 1000 जप 45 minutes and tell me same thing after 1 month. Just write it down. It will 100% reduce. हो जाएगा कम से कम. पण ते म्हणतात आधी करा करा केल्याने होत आहे आधी केल्याचे पाहिजे. हॅव टू डू इट फर्स्ट. स्वतःचा एक स्वाध्याय म्हणून करून ठेवा ना. काय होतं बघू ना. बाकी आता आपण सगळं आतापर्यंत सगळे प्रयत्न केले. हा एक प्रयत्न करू. हा. आणि आता कसं होतंय की आता हळूहळू करता करता काय होईल आता बघा. तुम्हाला मुलगा आहे मुलगी आहे कोणाला तर तो मुलगा मुलगी झाला तुम्ही प्रेम वाढवायला तुम्ही काय केलं कसं काय वाढवलं. जप करत होता कबीर 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 असं करत होता का प्रेम वाढायला पाहिजे म्हणून. हा काय आदित्य 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 काय असं नाही होतं ना. काय केलं कसं प्रेम कसं तुझ्या त्या मुलात वडे तुमच्या त्या लेकरामध्ये कसं झालं की त्याच्यात आणि माझ्यात मी माझं एक व्हॉट इज दॅट आय सॉ वननेस बिटवीन दॅट चाइल्ड अँड माय सन. है ना. there was thread of oneness which was seen from the mother to the child, and therefore the mother starts loving the child. That same you know what to say line of thinking we shifted to the Lord. And when I establish oneness between the Lord and me, automatically that job, that love, that intensity, and the sadhana will automatically grow. How for a child, you sacrifice so many things when you're a child. You used to not to sleep in the night, feed him, feed her, take care of her, clean her. So many times, in spite of you used to sleep for 2 hours, 3 hours only. But that sacrifice which you did and that doing, why was it? Because you established a oneness between you and the child. Similarly, when I've established my oneness between myself and my Lord, then the japa, that sadhana will be more effective. नाही तर काय होतं हे गुरुदेव आहेत हे मी आम्ही जप करतोय. पुढे काय बरं ह्याच्यात काय होतंय मी जप करणारा जप इतका केलेला आणि परत त्याच्यात म्हणजे अहंकार कमी होण्याऐवजी आपलं उलटच काहीतरी गणित होते. म्हणून वागेश्वरी की हा जप आपण करतोय गुरुदेवांचा तो असू दे तो आपण सेवा म्हणून करूया. पण हा जो जप करतो हा प्युअरली माझी साधना म्हणून आपण करतो. ही माझी साधना आहे की मला जप कुठला जप करता तुम्हाला सांगायची काही आवश्यकता नाही. फक्त लिहायचं की मी जप एवढा मी रोजचा एवढा केलाय. तेही काय म्हणतात विजू टेबल टाकेल व्हॉट्सअपवर टेबलचे काय ते ऑप्शन आहे. टाकलं की आपल्याला तेवढंच फील करायचं किती झालं आपल्यालाच होतं. काय होतं आणि दुसरं आम्ही आता आमच्या त्या योगाचा ऑनलाईन करतोय ते आपण किती करतोय लिहिलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला कंपल्शन येतं की मला एवढं करायचंय. मी रोज 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 एवढं करतोय की मग आउट ऑफ 7 days गिव्ह मी द स्कोर. आउट ऑफ 7 days आय डिड 3 days 4 days 5 days and let that continue to 7 on 7. बघू ना ट्राय करू ना काय. आणि मग हे असं करता करता that initial jump which are doing Ravi and Raju, which because it took 45 minutes because it was not a continuous japa, it was uninterrupted, interrupted japa. Because you are doing japa, some thought came, then the second jap came. It was that way. If you had continuously had that flow of japa, it would have taken less time. And it will not happen all of a sudden.
Don't feel that what I'm doing is wrong. It is right what you are doing. But the step by step, if you follow, you will slowly rise to that stage. Okay. That's why I gave you the suggestion that you say that I've done 1,000 and it took me 40 minutes today. So let us see the chart how it happens. अपने लिए दूसरे किसके लिए नहीं, we are not doing for no, we are not doing for anybody else, only for myself. You know what? Progress. As usual I forgot my unfoldment. We have to discuss on meditation and life. Let us see next time. हो गया. Ravi, if you can find unfoldment and meditation life chapter na, if there are so many, you can just scan it and post it in the group. कोई भी, I know, not Ravi, but anybody. किसके पास चलेगा वो? You'll decide. Huh? चलो, so this you followed or what? Before persevere, that is written. हे काय माहिती का, श्रद्धा आणि सबुरी काय म्हटलंय की तुमचं जे आहे ना, तुमची साधना करतात त्याला सातत्य पाहिजे. एक दिवस केलं, 4 दिवस केलं ना असं नको. म्हणून perseverance and patient practice abhyasa leads to uninterrupted contemplation. I'm reading the next verse. Huh? Ravi, you didn't take it, na? No, sir, we took this one. Read it. Perseverance and patient practice, abhyasa, leads to uninterrupted contemplation. It is compared to a stream of melted clarified butter, ghee, which flows continuously and steadily, and the effortless flow of a river. This is obviously superior to practice in fits and starts. Sorry, what has happened that the paragraph is, mine is the older edition that has come in next. Okay. You have taken it. Yeah. So then, सातत्य पाहिजे, अभ्यासाला सातत्य पाहिजे. Okay, once you start, same what I told you, Guruji has said in the same thing here, that you go on doing it, it should become part and parcel of your life. जाता येता उठता बसता कधी तर नाम यायलाच पाहिजे मुखातनं. And this obviously is superior to the practice in fits and starts. म्हणजे काय? What does it mean? फिट्स मध्ये काय म्हणजे झटका येतो ना, झटका आला आणि केला आम्ही 1000 जप, नंतर 4 दिवस बोंबललं. असं नाही, फिट्स म्हणतं ते झटका येणार आणि काय स्टार्ट. आता सदान सांगितलं ना, फ्रॉम टुडे ऑनवर्स आय एम गोइंग टू डू जप. वाय 1000 आय डू 2000. व्हेरी गुड. आणि मग पहिल्या दिवशी सगळं करतो, दुसऱ्या दिवशी गेस्ट येतात, तिसऱ्या दिवशी मला बाहेर जायचं असतं. सर एक पूछने का था, पीरियड्स के टाइम कर सकते ना? हाँ कर, जब को काही प्रॉब्लेम नाही. ओके. जब पीरियड्स वाले माणूस जात नाही का, जातो की नाही, गचकतो की नाही, राईट. मग तेव्हा देवाचं नाव तर मुखात न्यायला पाहिजे ना आपल्या. मग कशाला, मग ते सवय लावायला पाहिजे. फक्त बरं, बाकी हा विषय नंतरचा पण इन शॉर्ट यू कॅन डू जप 100%. जप करायला काय जप पाहायचं, तुला वाटलंच खूप तुला हे पावायचं असेल तर माळ हातात धरू नको, तेवढंच. माळ रुद्राक्ष काय असतं ना, ते शिवाचं प्रतीक मान्य म्हणून हातात धरू नको. बाकी हाताने बोटाने मोजायला काय, बोटाने फटाफटा होतं की नाही. एका बोटात किती पेर असतात? 12. ओके नाही, 12 म्हणजे एक 12 झाले. इकडे एक मोजायला ठेवायचं, हे 12 झाले की 1 2 3 4 5 6 8 झाले की 96 झाले, 9 झाले की 108 झाले, 3 वेळा झाले की 108 झाले की ते. तर माळ कशाला पाहिजे? आलं का लक्षात? कसं म्हणतोय, श्रीराम 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 श्रीराम. हे झाले किती झाले? 12. इथे एक केलं, इकडे 2 3 4 5 6 7 8 9 1 झालं. हो ना, बरोबर आहे ना? तसं पण करता येईल. मी असंच केलं होतं. माझ्याकडे माळ नाहीये, मी हातावर मोजूनच केलं. मी 500 वेळा केलं या आठवड्यात. रोज केलं का ग? हो. अरे वा, एक तरी आले माझ्याकडे. कोण करणार? ग्रेट. क्लॅप्स फॉर यू. तर मी पण रोज केलं. तू 600 केलं, बरोबर काय? आज पण तू मागच्या ग्रुप तुला बी केलं रवी ना, मग तिघा ज्यांनी केलं त्यांना सगळ्यांना काय अर्चना, तू मागच्या ग्रुपला होती ना? अर्चना was not in last group. But still she did it. Very good. अभी नेक्स्ट ग्रुप को सब करो, चाहे तो ग्रुप को मत आओ लेकिन जब करो. अगर ऐसा करो, अगर हुआ नहीं ना तो ग्रुप के दिन 1 घंटा में पूरा सप्ताह का करके लगने का. Guruji said in that Japan meditation, I have somewhere said it, that in case by some
very incredible circumstances or unidentified circumstances, you miss one japa for one day, suppose, then cover it up on the next day. म्हणजे what in थोडक्यात काय की 7,000 is the target for the week. You have to complete 7,000 in any case. Do that. Okay. And Mohit said that, then you're saying what you said, that if this first leads to the second. If one insists on contemplation, will be like we're wanting to eat the 8th sweet meat first, since it's the 8th one, which finally satisfy our hunger. In the spiritual part too, slowly and slow and steady which there is. Haste makes waste and leaves the sour states of frustration. म्हणून मी तुम्हाला खूप नाही दिलेलं आहे. 1000 दिले, 1000 म्हणजे खूप नाही होत. बरं का? 10,000 सांगतात लोक. आमचे गंधे महाराज काय म्हणायचे माहितीये का? मी हे सांगतो फक्त ऐकून घ्या, की 10,000 जप जर आपण 6 महिने कंटिन्युअसली केला रोजचा, तर ती ज्या इष्टदेवाचा आपण जप करतो ते आपल्याला दर्शन देते. ऐकून ठेवा. 8 आठवड्याला सांगितलं 10,000 रोज करायला जप पाहिजे. रोज 10,000 करायचं. ज्या इष्टदेवाचं तुम्ही स्मरण करता ते तुम्हाला स्वप्नात येणे केंद्र प्रकारे दर्शन देते. आणि दुसरं एकच अजून एक इन्स्ट्रक्शन आहे की जप ज्या वेळेला कराल ना, तर शक्यतो यू सिट. आय एम व्हेरी सॉरी रवी, नेक्स्ट टाइम प्लीज पोस्ट दॅट जप अँड मेडिटेशन. Gurudev has given all the instructions. As far as possible, keep your vertebral column erect. Don't sit on the hunched back. Okay, because that Kundalini Chakra or that energy is going up to our Sahasradhar when you do the japa. So if you bend it, you might have some problems. So better when you do the japa, sit straight on the inner place and then do a japa. Don't bend. Okay. Anything else? Otherwise, we'll take what is that? Mandalacha Shloka, and we'll conclude before Viju goes. And we can discuss something later. Secret things. After 6. Okay. 8th verse will take next time. कोण बोलणार आहे मनाचे लोक? माझं होतं 155. आहे का? तू बोलणारच का? तयारी झाली का तुझी? का वाढदिवसात बिझी आहे? नाही, बिझी तर होते पण तरी प्रयत्न करते. चालेल ना, करते. सॉरी बोल. नाही बोला. नाही काही नाही, आमच्या सर्वांतर्फे तुझ्या वडिलांना हवा ना आमच्याकडनं व्हेरी मेनी हॅपीनेस होते. हॅपी बर्थडे. हो, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हो, थँक्यू. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. जय जय रघुवीर समर्थ. जगामध्ये इंद्रियांनी जे परमतत्व दिसत नाही तेच शोधावे. नीटपणे पाहिले की ते खरे रहस्य दिसते. ती वस्तू हातात घेऊन पाहता येत नाही. ते ब्रह्म सर्वत्र भरून राहिले आहे हे लक्षात येत नाही. तर असं सांगितलं आहे की जे परमतत्व आहे त्याला आपण आपल्या ह्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याला असं हातात घेऊ शकत नाही, कारण ते सर्वत्र आहे. ते आहे, सगळं दूर आहे. आपल्याला त्याचा शोध लावायचा आहे, म्हणजे त्याला समजून घ्यायचं, त्याला जाणून घ्यायचंय, ते रिअलायझेशन करायचंय त्याचं. तर इंद्रियांनी त्याला बघता येणार नाही आणि मनाने ते जाणता येणार नाही. हा, आणि बुद्धीने त्याचं आकलन होणार नाही. हो. मग कसं जाणायचं? मग पुढे वैभवी. मग कसं आकलन कसं काय करायचं? तेच लक्षात येत नाही. गंमत कशी कसं त्याची शोध कशी लावायची आहे ते. पण म्हणजे बोलतो आहे ते आपल्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणजे जसं खूप प्रवचनांमध्ये सोन्याचं उदाहरण दिलं जातं की सोनं आणि सोन्याचे दागिने. तर दागिने वेगळे वेगळ्या आकाराचे आहेत, त्याचं नाव आहेत, पण सगळ्यांमध्ये सोनं आहे. कोणी म्हटलं सोनं दाखवतो, मी कुठलाही दागिना दाखवलं तर सगळ्यांमध्ये सोनं आहे.
हा. तर ते खरं त्याचं अस्तित्व आहे. सोनं त्याचं खरं अस्तित्व आहे. कुठल्याही दागिन्याचं, ती बांगडी असो किंवा हार असो. पण बरोबर. आपण ते हार बांगडीमध्ये अडकलेलो आहोत. त्यातल्या आतल्या सोन्याला आपण कधीच बघत नाही. त्याला म्हणजे आपला जे परमतत्व आहे आपण त्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही आणि हा. आपण ते बॉडी फॉर्म मध्येच गुंतलेले राहतो. असं तर आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे की ते खरं जे आहे, ज्याच्यामुळे आपण सगळे आहोत किंवा सगळं जे काही आहे, हम्म. तर त्याचा शोध घ्यायचा आहे, असं मला समजलं याचा अर्थ. शोध घ्यायचा आहे म्हणजेच काय घ्यायचंय, कुठे आहे? म्हणजे हा. रिअलाइज करायचंय की हे आता हे बघ अं, कसं आहे माहिती का, सगळ्यात थोडक्यात सांगतो. सगळ्यात स्थूल काय आहे? शरीर. हो तरी शरीरापेक्षा थोडं सूक्ष्म काय आहे? मन. मनापेक्षा सूक्ष्म काय आहे? बुद्धी. बुद्धीपेक्षा सूक्ष्म काय आहे? जीव. आत्मा. जीवापेक्षा सूक्ष्म काय आहे? आत्मा. तुमच्याच वोकॅब्युलरी म्हणतो, माझं काय करतो. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात सूक्ष्म काय आहे? तर ते ईश्वर, ते चैतन्य ब्रह्मतत्व. इतकं सूक्ष्म आहे. आणि ते कसं जाणायचं, तर तू मगाशी मी तुला सांगत होतो की ते मनाने, बुद्धीने, शरीराने त्याचं आकलन होत नाही. मग ते त्याचं आकलन कसं होतं, त्याचा आकलन फक्त अनुभवानेच होऊ शकतो. म्हणून ते म्हणाले ना, हरिभजनाविण काळ घालवू नको रे, अनुभवाविण उगीच मान डोलवू नको. अनुभव पाहिजे. उगीच काहीतरी आपण मी करतोय. ज्या वेळेला रामकृष्णाकडे विवेकानंद गेले होते, त्याने विवेकानंद विचारले की तुम्ही देवाला बघितलंय का? त्यावेळेला हो. तुला बघायचंय का? तुला पण दाखवतो. एवढी खात्रीने आपण म्हणता येईल का? त्याच्यात निरागसता होती, सरळता होती, सत्य होतं आणि वस्तुस्थिती होती. मी बघितलं देवाला बघायला काय, रोज बघतो मी, कालीमातेशी रोज बोलतोय. हो ना. हा जो अनुभव आहे, तर ते आपण ज्यावेळेला आपला शोध करू की मी कोण आहे, माझ्या हे शहराचं चलन वलन कसं होतंय. आता कालच एक आर्टिकल ऐकत होतो का ऐकत होतो ना युट्यूबवर. म्हणजे आपल्या शरीरात मल्टी मिलियन सेल्स आहेत आणि ऑल सेल्स वर्क टुगेदर अँड देअरफॉर दिस बॉडी फंक्शन्स. है ना. there are millions of cells in this body, 720 trillion cells in this body, to be precise. And these cells work in a spirit of cooperative endeavor. Then only the body functions properly. एका दुसऱ्याने काहीतरी करायला गेलं, गंमत करायला गेली की सगळं संपला विषय. And those cells can be regulated properly with our devotion. Spiritually, I'm telling you, I'm not speaking scientifically. But when we are in the path of devotion, when you are in the path of contemplation, automatically the cells are energized. आता एक काहीतरी कोणीतरी मला आज सकाळी पाठवले, विठ्ठल 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 म्हटलं की हार्टबीट तुमचं नॉर्मल होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. ट्राय. You will find some vibrations going on in the heart, and that helps the heart. म्हणून तो वारकरी किती चालतात बघितलं ना, वैलोन मैल चालतात, काही होत नाही त्यांना. आणि आपण खाली जिना उतरला आणि वर चढलं की संपला विषय. ओके, पुढचं घे. चैताली. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. या सगळ्या ज्या ओळी आहेत त्या अनुभवाच्या ओळी आहेत. तर कोणी म्हणाला की मी परमात्म्याला जाणलं, तर त्याची गणना ही मूर्खात केली जाते. जाणणं जे आहे म्हणजे दृश्य पाहणारा द्रष्टा हा दृश्यापेक्षा वेगळा असतो. वस्तू एक आणि आपण एक, दोन वेगळ्या गोष्टी होतात. परमात्म्याला पाहताना जो पाहणारा आहे तो त्याच्यात विरून गेला पाहिजे. एखादा म्हणाला की मी झोपलो आहे, तर तो झोपलो आहे सांगत असेल तर तो झोपलेला नाहीये. आणि जर झोपला असेल तर तो झोपला म्हणायला जागा नाहीये. किंवा मी म्हणतो बुडाला, एखादा म्हणाला मी बुडालो बुडालो बुडालो, तर तो बुडायला म्हणाला बुडलेला नाहीये. आणि बुडाला असेल तर सांगायला तो वरती नाहीये. ज्यांनी परमात्म्याला पाहिलं किंवा जाणलं, मीपणा टाकून त्याच्याशी एकरूप झाला, तो मी त्याला जाणलं असं म्हणायला वेगळा राहत नाही. व जो वेगळा राहतो आहे
तोवर त्यांनी जाणलेलं नाही. समुद्र किनारी जायचं आणि किनाऱ्यावरती स्नान केलं आणि म्हणायचं की मी समुद्राला जाणलं, असं कसं म्हणता येईल? त्याला समुद्राचा विस्तार समुद्राच्या किनाऱ्यावर राहून कसा कळेल? परमात्मा अतर्क्य आहे, तर्कात येत नाही. त्याला मी तर्काने जाणलं असं म्हणता येणार नाही. तो देह मन बुद्धीच्याही पलीकडे आहे. त्याला जाणता येण्यासारखं नाही. मीपणा घेऊन जर त्याला कोणी पाहायचं म्हणाला तर पाहता येणार नाही. अलक्ष्यला लक्ष केलं असा जर ह्यात तर तो वेगळा राहत नाही व वेगळा राहतो आहे तोवर त्यांनी त्याला पाहता येत नाही. हा विषय अनुभवण्याचा आहे. त्या तत्वाशी तदाकार होऊन जायला हवे. द्वैतातून त्याला पाहणं हे खरं नाही. अद्वय बोधातूनच त्याला पाहिलं पाहिजे व ते बोलण्यात येता कामा नये. साखरेची गोडी हे साखर चाखल्यावरती कळते. साखरेचे गुण सांगून कोणाला कळणार नाही की साखर कशी लागते ते. त्यामुळे हे अनुभवण्याचा विषय आहे असं समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितलं आहे. बरोबर काय विचारायचं? छान. आता गंमत कशी आहे की ज्या गोष्टीची रवी विचार. होत ना ती की जी गोष्ट अनुभवायची आहे ती आपण तोंडाने कशी सांगणार बरोबर? खूप छान वाटलं. ते छान वाटतं ते दुसरं दाखवता येत नाही. हात अरे बघा मला किती छान वाटतंय बघा. 3 असं नाही दाखवता येत. छान वाटलं हे पण दाखवता येतं. तसंच आपला जो ईश्वराशी जो तादात्म्य होऊन जो अनुभव येतो तो पण सांगण्याच्या पलीकडे असतो. सांगता येत नाही. म्हणून अमृतानुभवमध्ये म्हटलंय की ब्रह्म हे कधी उच्चिष्ट होत नाही. उच्चिष्ट म्हणजे आपण काय उष्ट होत नाही. कारण एकदा तो त्यांनी चाकली तर परत सांगताच येत नाही. रामकृष्ण परमहंसांनी अनेक वेळा प्रयत्न केला. त्यामुळे आता मी तुम्हाला सांगणार आहे बरं का, हे ब्रह्म कसं आहे सांगतो आणि ते ज्यावेळेला सांगायचं होतं एक्सपिरियन्स कसा आहे त्यावेळेला ते समाधीत विलीन व्हायचे. बराच वेळेस त्यांनी प्रयत्न केल्यानंतर त्याला समजले की काली मातेची इच्छा नाही म्हणजे कसं सांगायचं आम्ही सांगू शकत नाही. ते प्रत्येकाचा अनुभवच असतो. त्यामुळे हे जे गुड आहे ते शेवटपर्यंत सिक्रेट गुड आणि ते तसंच राहणार आहे. आणि त्यामुळे मला पण सांगता येणार तुम्हाला काय आहे आणि तुम्हाला पण मला सांगता येणार नाही हे काय आहे आणि आपल्या दोघांनी मिळून पण त्याच्यात चर्चा करून काही निष्पत्ती काही होणार नाही. त्यामुळे समर्थाने जे म्हटलंय ते तत्व त्याच तत्वावर त्याच पद्धतीने आपण घ्यावं आणि त्या पद्धतीने आपण मार्ग पुढे जावं. बाकी याच्यात काय घेण्यासारखं काय नाही. मी काय थोडक्यात सांगितलंय की हा प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. अनुभव जो आलाय तो सांगता येत नाही एवढंच. ओके. पुढच्या कोण आहे? पुढच्याला जो घेणार त्यांनी दोन्ही एकत्र एकानेच घ्यायचे. कोण घेणार सांगा तुमच्याकडे? 157 158 एकानेच घ्यायचे. कारण ते एकत्र आहे. कोण घेऊ शकेल? वागेश्वरी घे. चालेल का? वागेश्वरी हो चालेल. झोपली नाही ना? 157 158 तू घे. दोन्ही एकत्रच आहे कारण एकच टॉपिक आहे तर आपण बॅकफिकेट नाही करणार. तो एकच घेऊ. चालेल. आता विजू गेली का? विजू तू गेली का? आहे सर, आहे गेली तर चालेल. आणि एक शॉर्ट बोल ना. बोल ना तू अभी शॉर्ट में बोल तुझसे. हाँ 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 उसके बाद में बोला था क्या? पण हेच आहे. From the face also, you shift your gaze to his smile and let his smile merge with you. ऐसा कुछ.
विचारेल पण ते आपली अनफोल्डमेंट अनफोल्डमेंट होते हे हो अनफोल्डमेंट मध्येच आहे अनफोल्डमेंट मध्ये आहे ना unfoldment हेच आहे Yeah. सेम आहे हा कर पोस्ट विचारेल किती पानं मेडिटेशन आणि लाईफचे पानं पोस्ट कर हं? चालेल आता मेडिटेशन लाईफ आपण एक शॉर्ट सेशन घेऊ आणि कन्क्लूड करू एव्हरीवन सिट स्ट्रेट if possible. If you are driving or something, don't sit straight. You disconnect yourself. For those who are available, please sit straight. We'll have a short session of meditation. Close your eyes. Vertebral columns erect. Take a deep breath. And when you leave your breath, relax the entire body. Take a deep breath inside. When you breathe outside, let the whole body be relaxed. Now let us have some positive, you know, exercise. Like when you take your breath inside, imagine as if you are taking the entire energy of the cosmos inside you. And when you leave the breath, imagine that you are relaxed in the entire body. Try it for 4 or 5 breaths on your own. You observe the breathing. You'll see that the breathing, which was very much fast, has become slow and deeper now. You can feel the breath. When you are taking the breath, it's slightly cool. When the breath is going outside, it's slightly warm. Feel the density, temperature of the breath for the next 2 minutes. While observing the breathing, see how calm and quiet and peaceful and serene your mind has become. There are very few thoughts which are disturbing you. If thoughts are coming, just be a witness to them. Let the thoughts come and go. Just as the traffic on the road is going and you are watching it from the balcony. The road is meant for the vehicles to move around. Similarly, the mind is a place where the thoughts come and go. Only now we are taking the precaution that we are not getting entangled with the thoughts and carried away by the thoughts. Go on observing your breathing. When you are taking a breath inside, you are breathing in the energy. And when you are breathing outside, all the negative tendencies within you are leaving them and throwing them outside.
We'll have a short massage of your entire body and just observe your right foot, right toes, right ankle, right calf muscles. Just give them a thought massage and relax them. Right knee, right thigh muscles, buttocks, left foot, left toes, all the 5 toes of the left leg, heel, foot, ankle, calf muscles, knee, thigh, buttocks, back, pelvic region. As I'm saying the part of the body, just relax it. Entire back, the vertebral column, the left shoulder blade, the right shoulder blade, the left arm, left elbow, left forearm, left wrist, left palm, all 5 fingers of the left arm, the right arm, right elbow, right forearm, right wrist, right palm, all the 5 fingers of the right hand. All are relaxed. The pelvic region, the stomach, the area around your belly, upper portion, middle portion, down, up, everywhere. Your chest, heart, lung, throat region, neck region, backside of your head, the left ear, the right ear, the forehead, upper portion of your head, left eye, left cheek, right cheek, bhrumadhya, that is between the two eyes, your nose, your left nostril, your right nostril, the portion above your lips and between the nose, upper lip, lower lip, both lips together, your chin, your mouth, the entire body, the head, the middle portion, and the portion below your waist. Everything we have relaxed now. Still the breathing is going on. We are taking as we are inhaling single breath, we are taking in the energy, the divinity in the cosmos. And as we are leaving out the breath, all the negative tendencies within me are being thrown out. Observe your breathing. That become deep and shallow. Deep, not shallow. Take a deep breath, a very big deep breath, and leave from your mouth. Again, take a deep breath and leave from your mouth. Become aware of the circumstances, conditions, people, voices, noises around you, your physical state. And slowly, when you feel like, open your eyes. Hari Om. Shri Ram. See, the mind wants to reveal in that silence only.
but we have to be on this plane. Let us come back to the plane, chant a small bhajan or chanting. Om Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. 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 Om Jai Jai Ram. Om Jai Jai Ram. Om Jai Jai Ram. Om सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, गुरु भाई सब संतन की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। It was really fresh, sir. How did you feel? Very nice. मस्त. How did you feel? Tell me. कसं वाटलं? Relaxing. Refreshing. Yeah. शांत वाटलं. We have never tried it out. आपण कधी विचारच करत नाही. असं बसायचं काय जागेवर आपला सारखं आपलं मन चंचल एवढं भटकत असतं. काय नाही तर आपल्याला तर मोबाईल लागतो, व्हॉट्सअप बघत बसतो वेळ जास्त असेल. असं कधी बसायचं पाळीच येत नाही. छान वाटलं ना? काय बोलायची इच्छाच होत नाही खरं सांग, हो की नाही? चलो, next time we'll have the group. Okay, relax. Someone take the place. Archana, take the place. Okay, sir. Om सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो Hari Om. We should thank Viju for letting us have this meditation. She left early, that's why. Okay, Arjuna. We stand as one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly, the noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us on the path of virtue, courage, and wisdom. May thy grace and blessings flow through us to the world around us. We believe that the service of our country is the service of the Lord of Lords, and devotion to the people is the devotion to the Supreme Self. We know our responsibilities. Give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat. Hari Om. Hari Om. Hari Om all of us. कल कौन कौन जा रहा वारी? वारी रवि, राजू भी? अच्छा अच्छा, मेरा नहीं हुआ रे। मेरे को आना था बट मैं सेकंड को आऊंगी। किसी को आना है, ज्वाइन करना है, मुझे ज्वाइन करो। सासवड तक नहीं, सासवड नहीं, हड़पसर तक, रामटेकड़ी तक। रामटेकड़ी 6 बजे सुबह। वो अपना विठोबा मंदिर का जो ये है ना भजन मंडली, हाँ तुकाराम जो मानाचा असतो त्यांचा, तो न्यूटन विठोबा से वो लोग लेके इधर तक आते हैं एएफएमसी के बाहर तक। वहां एक महाआरती होती है एंड वहां से दे हैंड ओवर टू शिवरकर, केदारी गार्डन्स।